हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. इथे तुम्ही पाहू शकता की इडलीचं बेटर किती छान असं फुगलेलं आहे. असं म्हणतात की असं बेटर फुगलं की इडल्याही आणि डोसेही छान असे मऊ लुसलुशीत होतात. तर इथे मी तुम्हाला फेटून दाखवते की कितपर्यंत हे फुगलं होतं, किती छान असं फुगलं आहे. त्याच्यानंतर आपण स्टार्ट करूया सांबार बनण्याची रेसिपी. इथे मी चिंच घेतली आहे, त्याला थोडा वेळ भिजत ठेवली आहे. इथे अर्धी वाटी मी तोरडा घेतली, त्याच्यात हळद, कांदा, भोपळा आणि गाजर हे टाकलं आहे आणि शिट्ट्या दिल्या आहेत कुकरला. त्याच्यानंतर इथे मी चटणीची तयारी केली. त्याच्यामध्ये मी खोबरं, मिरची आणि लसूण टाकून चटणीसाठी फोडणी राई आणि कढीपत्ता, मीठ टाकून चांगलं चटणी मिक्स केली आहे. इथे मी इडलीला 10 मिनटं वाफ दिली आहे. त्याच्यानंतर मी इथे सांबारची तयारी करत आहे. सांबारच्या फोडणीसाठी मी इथे राई, कढीपत्ता आणि लाल तिखट टाकले आहे, शिजलेली डाळ टाकली आहे. त्याच्यानंतर मी सांबार मसाला टाकला आहे आणि जो चिंचेचा कोळ तयार करून ठेवला होता तो मी याच्यात टाकला आहे आणि मीठ टाकलं आहे आणि चांगलं उकळ येऊन दिले. इथे तुम्ही पाहू शकता आपली इडली किती छान जाळीदार आणि मऊ झाली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि आणखीन अशा व्हिडिओसाठी मला फॉलो करा. थँक्यू.